अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर के सरकारी रेस्ट हाउस में तहरीक औक़ाफ़ की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में तहरीक औक़ाफ़ के सदर शब्बीर अहमद अंसारी और ज़िला सदर फ़ारूक अहमद ने मीडिया से खिताब किया। प्रेस लेने का एक ही मकसद था कि नांदेड़ में जो हज़रत दरगाह दूल्हे शाह रहमान और मस्जिद वज़ीराबाद, जिसके सर्वे क्रमांक 33 और 36 है, जिसकी 35 एकड़ ज़मीन है, जो इसमें लूट मार मची हुई है, जिसमें धंधालियाँ हो रही है, जिसमें मुतवल्ली नायब मुतवल्ली बना रहा है इल्लीगल तरीके से, गैर कानूनी तरीके से, इन सब चीज़ों को रोकने के लिए आज हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर रखी है। तहरीक औकाफ ही संघटना ज्या वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या मुस्लिम समाजाच्या संपत्तीचं कायद्यानुसार रक्षण व्हायला पाहिजे, अतिक्रमण जे केलेले आहेत ते हटले पाहिजे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे हे सगळं कारभार चाललं पाहिजे याचा आग्रह धरणारी संघटना आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वक्फचे इश्यूज सुरू आहेत, अनेक जागी अतिक्रमण आहेत, पण सध्या दूल्हे शाह रहमान जी वजीराबादला लागून असलेली 35 एकर जमीन दूल्हे शाह रहमानच्या वक्फमध्ये आलेली असताना त्या जमिनीवर भूखंड पाडून भूमाफिया सर्रास विक्री करतायत, कब्जे करतायत। या बाबीसाठी एम ए हफीज साहेब एक मोठा संघर्ष करत आहेत। त्यांनी तहरीक औकाफच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शब्बीर अंसारी साहेबांना मदतीची विनंती केल्यापासून त्यांनी स्वतः याच्यात जातीनं लक्ष घालून या जमिनीच्या विषयावर तहरीक औकाफ लढत आहे आणि जे काही बोगस पद्धतीनं नायब मुतवल्ली नियुक्त करण्याची कारवाई झालेली आहे त्या सगळ्या कारवाईला एक मोठा संघर्ष उभा करून दूर करण्यासाठी आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत। लवकरच त्या जमिनीवरच्या नायब मुतवल्ली रद्द करून ते कब्जा हटवण्याची एक मोठं पाऊल आम्ही उचलणार आहोत। पण या माध्यमातून आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व निस्वार्थ मुस्लिम तरुणांना आवाहन करत आहोत की या औकाफची तुमची जी संपत्ती आहे, सरकार 1 इंच जमीन तुम्हाला नवीन देणार नाही आहे, पण तुमच्या वडिलोपार्जित आलेली ही संपत्ती समाजाची आहे। या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आपण समोर यावं आणि तहरीक औकाफ या संघटनेशी जोडावं। यापूर्वी 2 वर्षापूर्वी मी अपील केली, आत्ताही अपील करतोय की मुस्लिम समाजातील निर्भीड आणि निस्वार्थ तरुणांनी समोर यावं। आम्ही त्यांना सर्व मार्गदर्शन करायला, कायदा समजावून सांगायला आणि या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी मोठा लढा उभारण्याचा पुढाकार आपण करत आहोत। शब्बीर अंसारी साहेबांसारखा धीर गंभीर मोठं नेतृत्व आपल्या पाठीशी असताना आपल्याला कुठेही न झुकता या लढाईला आपण तडीस घेऊन जाऊ शकतो। म्हणून मी मुस्लिम तरुणांना अपील करतो की त्यांनी तहरीक औकाफशी जोडायला पाहिजे। सर, नांदेड जिल्हा अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये चार्ज 3 आहेत, पण लोकांची अशी मागणी आहे की एक ह्या जिल्हा अधिकारी हे करावं, नेमणूक आता शब्बीर अंसारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 25 लोक मिळून पूर्ण महाराष्ट्रातल्या या 91,000 एकर जमिनीला सांभाळू शकत नाही, तर त्याच्यासाठी जिल्हा स्तरावर आणि अधिकारी आणि कर्मचारी आणि कार्यालय राहणं गरजेचं आहे। 850 कर्मचारीची गरज आहे वक्फ बोर्डाला पूर्ण नियमाप्रमाणे चालवण्यासाठी आणि म्हणून तहरीक औकाफ हे राज्य पातळीवर गव्हर्नर असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या माध्यमातून वक्फच्या या पूर्ण यंत्रणेला सुरळीत करण्यासाठी सुद्धा आग्रही आहे आणि संघर्ष करत आहे। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शब्बीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।